संत समर्थ श्रीपाद बाबा महायोग पीठ तटे भीमराध्या वरम पुंडली काय दातु मनिंद्रे समागत्य तिष्ठं तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम
सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्याच्या अधिकरण तिची वंदू श्री चरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कारुनी आता ओम नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा काहीच नेने बोलत वचनी आधी भाविका एका जनार्दनी तुमचा दास याची आस पुरवावी राधा मेरी माँ तू पिता मेरा घनश्याम हो राधा मेरी माँ तू पिता मेरा घनश्याम उन दोनों के चरणों में मेरा दोनों के चरणों में मेरा वारंवार प्रणाम मस्तक है पायावरी मस्तक है जाणे भक्तीचा जिव्हाळा तुझी दैवाचा पुतळा आणि कनो हे माझी मना होता पंडित शहान प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडून घेतलेला अभंग ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत व तुम्हा सर्वांचे भगवंत जगदवंदनीय जगद्गुरु ज्यांना भक्ती मार्गातला कळस संबोधला जातो अशा कोटीतला साधू बाबाजी चैतन्याच्या मालिकेतील आदरणीय कन्या विभूती विशेष वारकरी संप्रदायाचे महान भगवत भक्त ज्यांच्या साहित्याला पंचम वेद असं मानलं जातं आपण ज्याला घाबरतो तो यम आणि यम ज्यांना चळचळा कापतो असा श्रीमंत साधू म्हणजे तुकाराम तुकाराम
बाबांच्या सेवेकरता निवडला. विठ्ठल बघा, थोडक्यात सेवेला सुरुवात करण्यापूर्वी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार परिहार द्यायचा तो असा. आनंद संप्रदाय भक्ती प्रेम मंडळ मोठागाव आयोजित एक दिवसीय महावैष्णव मेळावा. आणि या महावैष्णव मेळाव्यामध्ये माझ्यासारखे लेकीला ही हरिकीर्तन रूपी सेवा भेटली. बघा, या सेवेचे आधारस्तंभ मा पुंडलिक शेठ बाळू म्हात्रे, माझी महापौर मा रत्नाताई पुंडलिक म्हात्रे, माझी नगरसेविका मा जयेश पुंडलिक म्हात्रे नगरसेवक, मा दीपेश पुंडलिक म्हात्रे नगरसेवक. बघा, असे जे मार्गदर्शक आहेत व तसेच ह्या मोठ्या गावचे जे आयोजित मंडळ आहे व तसेच लांब लांबून आलेली माझे साधक मंडळी असेल, लांब लांबून आलेली माझे श्रीपाद बाबा, रामदास बाबा, या सर्व संतांची जी मंडळी असेल त्यांच्या चरणी मी नतमस्तक होते आणि माझ्या सेवेला सुरुवात करते. विठ्ठल तसेच आज मला ज्यांनी इथं बोलवलं ते आपले हरिभक्त पारायण कीर्तनकार संतोष महाराज पानसरे व तसेच आपले हरिभक्त पारायण जयेश महाराज जयराम बाबा म्हात्रे. या बाबांनी, या दोन्ही बाबांनी मला फोन केला. महाराज बोलले या सेवेकरता उपस्थित झालं. साधूंची कृपा आहे की तुम्ही आपण पुन्हा या धर्ममंडपाखाली आलोय. साधूंची कृपा आहे की तुम्ही आपण पुन्हा या धर्ममंडपाखाली आलोय. या मेळाव्याला 9 वर्षामध्ये आपण आज प्रतिपादन केलंय. बरोबर का नाही माईबाप? साधूंचा आशीर्वाद लागतो याकरिता. मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही. आहे का काही गरज? मुळीच नाही. मीठ मिरची मसाला आणायची गरज नाही. या बसा आणि ऐका, तू जीव त्या सुखाला पात्र झाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल फक्त काय करावं लागतं? आज ज्याच्या नावावरती आपण टाहो पडतोय अशी जगाची माऊली, अशी जगाची असणारी माऊली 9व्या अध्यायामध्ये पहिल्याच क्रमांकाची ओळ सांगते. काय? तरी अवधान मग सर्व सुखासी, हे प्रतिज्ञा उत्तर माझे. मग आता काय करायचं बसलेली मंडळी? इथं अर्धे तर मी बघते ते तर नामधारकच आहे, आपलीच मंडळी आहे सगळी. म्हणून आता काय करायचं? अंतरंगाचे कान उघडे करायचे, चिंतन सुरू करायचं आणि बाह्य रंगाचे कान बंद करायचे. विठ्ठल माईबाप, आपण आज वैष्णव मेळाव्यामध्ये आलो. हा खेळ नव्हे एकुल्याचं, मनोनी मेळ जमिला वैष्णवांचा. वैष्णव कोणाला म्हणावं ही प्रथमता गोष्ट माहिती आहे का तुम्हाला? जे लांब लांबून आलेली मंडळी आहे, वैष्णव कोणाला म्हणावं? आज आपण ज्या करिता इथं उपस्थित आहोत तो म्हणजे कुठला दिवस आहे? आज वैष्णव मेळावा ठेवला. मग वैष्णव कोणाला म्हणावं? वैष्णव मेळावा, वैष्णवांचा मेळावा, सगळे एकत्र येतात तिथं मेळावा होतो. मग वैष्णव कोणाला म्हणावं? कीर्तन करीसी कीर्तनकारच होशी, परी वैष्णवन होसी हरिजन. गायन करीसी गुणजन होसी, परी वैष्णवन होसी हरिजन. तीर्थ करीसी तरी कापडीच होशी, परी वैष्णवन होसी. मग कशाने वैष्णव होशील? नाम मने नाम केशवाचे घेसी, नाम मने नाम केशवाचे घेसी.
हरिजन. केव्हा वैष्णव होशील? जेव्हा नाम मुखामध्ये येईल तेव्हा वैष्णव झाल्याशिवाय जीव राहणार. पण त्याच्याकरिता काय करावं लागल? नाम मुखामध्ये घ्यावं लागल. एकदा जर का नाम मुखामध्ये घेतलं, जे सुख क्षीरसागरी ऐकीजे ते या वैष्णव मंदिर देखीजे. धन्य धन्य ते वैष्णव मंदिर, जेते नाम घोष होय निरंतर. विठ्ठला वैष्णव मेळावे कशा करिता? हा मेळावा कशा करिता होतो? ज्याप्रमाणे आपल्या घरात जसा कचरा साचतो ना, तो तुमच्या घरात साचत नाही. व्यतिरिक्त काय बोलते का मी? मुळीच नाही. कळतंय ना कीर्तन? बोलत चला. मी तुमचीच आहे, तुम्ही माझे. तुमच्या घरात कचरा साचतो का नाही? कचरा साचतो ना. मग तुम्ही काय करता? तो जसा झाडूने जसं बाहेर काढता, त्याचप्रमाणे हा वैष्णव मेळावा कशा करिता? तर ज्याप्रमाणे आपल्या या शरीरामध्ये जे विकार आहेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर आणि अहंकार, हे जे विकार आहेत त्याला जर का बाजूला करायचं असेल, लो झालेली बॅटरी जर का चार्जिंग करायची असेल, चार्जिंग, तर काय करावं लागल? ह्या धर्म मंडपातच यावं लागल. विठ्ठल तसंच जगद्गुरु तुकाराम महाराज, जगताचे गुरु होणं सोपं आहे का? बरं तुम्ही मला सांगा, जगताचे गुरु होणं सोपं आहे का? जगताचे गुरु का म्हणले त्यांना? कारण त्यांनी किती भक्ती केली असेल देवाची, किती त्यांना परमार्थ करावा लागला असेल. आपण काय करतोय? आज आपण नामधारक आहे, तो माळकरी आहे, सगळं आहे, पण तेवढा परमार्थ आपण करतोय का? तुकाराम महाराजांना जे होतं तेच राईट काना वेलांटी उकार मात्रा न मोडता तसं आपल्याला भेटलंय, तर आपण कुठं चुकतोय? तुकाराम महाराज जगताचे गुरु झाले, मग आपलं कुठं चुकतंय? कुठंतरी पाणी मुरतंय. ते का जगताचे गुरु झाले? शिंक जांभळी खोकला इतुकाची वेळ, एवढाच वेळ वाया गेला म्हणून ते कळस झाले. विठाला तुका झाला से कळस, का झाला से कळस, सांगायला गेलं तर या जगतामध्ये 3 जगद्गुरु होऊन गेले. किती? माई बाप किती? बोलत चला. कळतंय ना कीर्तन? मग बोला. किती जगद्गुरु होऊन गेले? 3 जगद्गुरु होऊन गेले. पहिले म्हणजे आद्य शंकराचार्य जगद्गुरु, दुसरे म्हणजे कृष्ण ममंदे जगद्गुरु. आपण म्हणतो काय? वसुदेव सुतम देवम कंसाच्या नूर मर्दनम देवकी परमानंदम श्रीकृष्णम वंदे जगद्गुरु. ते म्हणजे दुसरे जगद्गुरु, आणि त्यांच्याच पावला मग पाऊल ठेवला तेच म्हणजे संत तुकाराम महाराज. विठ्ठल तेच जगद्गुरु, जगताचे गुरु आपल्याला सांगतायत, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा. माईबाप आज आपण भक्ती करतोय, पण कशी? हनुमंतरायांनी दास्य भक्ती केली, प्रल्हादांनी कोणती भक्ती केली? भक्ती केली, पण ती कशी केली? त्यांच्यासारखी भक्ती कुणी केली नाही. गोपिकांनी माझ्या भक्ती केली, मग आपण कुठे आहेत? आपल्याला पण केली पाहिजे ना भक्ती, का नुसतं नाम
घेतलं आणि झालं कल्याण, थोडीच नाही. त्या नामालाच जर तुम्ही जपलं तर कल्याण आहे. नाम ठेवून उपयोग नाही. आपल्याला करायचं काय, हे कीर्तन कशा करीता? धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन हिची आम्हा करणे काम, बीज वाढवावे नाम. जे आम्हाला कळालंय, जे तुम्हा आम्हाला कळालंय, ते आज या समाजाला सांगायचंय. हे वैश्व मेळावे करत कशा करीता? वाढाव या सुख भक्ती भाव धर्म, वाढाव या सुख भक्ती भाव जे नामतत्व आपल्या जवळ आलंय, जे नामतत्व तुम्हा आम्हाला जे संतांनी दिलंय, श्रीपाद बाबांनी, रामदास बाबांनी, आपल्या आपल्या गुरुकडून, परंतु मार्ग म्हणजे आपला एकच आहे आणि तो म्हणजे नामाचा. विठ्ठल गुरु दाबिलिया वाटा येवोनी विवेक तीर्थ तठा धुवनी मळकटा बुद्धीचं देणे. गुरुनी जी वाट दाखवलीये त्या वाटेवरती जर का माणूस गेला तर त्याचं जीवन हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार आहे का? श्रीपाद बाबा नाव गोड लाविले नामाचे वे, श्रीपाद बाबा नाव गोड लाविले नामाचे वे, श्रीपाद बाबा नाव गोड लाविले नामाचे वे, संत श्रीपाद बाबांचं नाव घेता क्षणी माणूस तरल्याशिवाय राहत, पण ज्यांनी घ्यायचं हे त्यांनीच घेतलं पाहिजे. भाग्याचा तो पावे येथे आ भाग्यासी कैसे कळे ही मात. माईबाप कानावरून शब्द जातात पण ऐकायला येत नाही. ऐकायला कारण का? पूर्वजन्मी पाप केले तो या बहुविस्तारिले विषय सुख नाशिवंत सेविता तिमिर कोंदले. माईबाप पूर्वजन्मीचं सुकृत आहे की तुम्हा आम्हाला ह्या साधू संतांचा सर्कल लाभला. ह्या साधूंचा जर का सर्कल लाभला नसता ना तो कुठे गटारात पडलो असतो कुणी नसतं विचारलं आपल्याला. आपल्याला आयतंय म्हणून किंमत नाही. आपल्याला कसं आहे, आयतंय, आयतं ताट आहे, आयतं, फक्त आपल्याला हा खायला हात वर येत नाही. असं खाणं खूप सोपं आहे पण आपण कसं खातो? असं उलट खातो. तुका मने सोपे आहे सर्वहुनी शहाणा तो धनी. शहाणा माणूस जीवनामध्ये लाभला पाहिजे. तुम्हाला आम्हाला शहाणा माणूस जीवनामध्ये लाभला म्हणून आज तुम्हा मला ते तत्व कळालं. विठ्ठल संतांनी भक्ती केली, त्यांनी पण संसार केला. तुकाराम महाराजांनी देखील संसार. तुकाराम महाराजांच्या पत्नी किती होत्या? 2 होत्या. केला ना संसार का केलाच नाही? गोपिकांनी भक्ती केली, त्यांनी देखील संसार केला. त्यांना पण तेच नामतत्व होतं जे आपल्याला आहे. मग आपण कुठे चुकतोय? आज तेवढी भक्ती आपल्याच्याने का होत नाही? का आपण तेवढं नामचिंतन करत नाही? त्या पात्रतेला आपण का जात नाही? ती अवस्था, जी अवस्था झाली संतांना, प्रियर्थ रूप झाला,
शरीराचा भाव लक्षेला ठेवा. माईबाप, माणसाला आज 2 जन्म आहेत, 2 मृत्यू आहेत आणि 2 लग्न आहेत. पहिला जन्म जो आईच्या उदरातून होतो, दुसरा जन्म जी सद्गुरु रूपी आई तत्वाचा बोध देते तेव्हा दुसरा जन्म. माझ्या श्रीपाद बाबांना हो काय केलं, लग्न लावलं लग्न. माझ्या श्रीपाद बाबांना हो अहो माझ्या रामदास बाबांना निजर रूपाला लाविलं जीवाचं लगीन, शिवाचं लाविलं जीवाचं लगीन, शिवाचं लाविलं जीवाचं लगीन, शिवाचं लाविलं जीवाचं लगीन, शिवाचं काय वर्णवा या लग्नाचा थाट, श्रीपादानं मोडली जन्म मरणाची वाट. किंमत करा म्हणून सांगते, किंमत करा या नामाचं मंगळसूत्र. नामाचं मंगळसूत्र मन मने वागिलं जीवाचं लगीन, जीवाचं लाविलं जीवाचं लगीन, जीवाचं लाविलं जीवाचं लगीन. माझ्या रक्ताचा वाटा जीवाचं लगीन, जीवाचं लाविलं जीवाचं लगीन, जीवाचं लाविलं जीवाचं लगीन, जीवाचं लाविलं. माझ्या श्रीपाद बाबानं, माझ्या रामदास बाबानं, माझ्या अमृते दादानं निज रूपाला दाविलं जीवाचं लगीन, शिवासी लाविलं. काय केलं साधू संतांनी, जीवाचं लग्न शिवासी लावलं. तेव्हा ती नाळ जोडली गेली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ, हे म्हणजे माणसाचं दुसरं लग्न. पहिला मृत्यू म्हणजे तर या देहाचा होतो. माईबा, प्रत्येकाला जावं लागतं. आता हातामध्ये वेळ आहे, विचार करून पहा. विचार कर रे मना मना, विचार कर रे मना, विचार कर रे मना मना. हा जन्म नाही पुन्हा, हा जन्म नाही पुन्हा, जन्म नाही पुन्हा, हा जन्म नाही पुन्हा. विचार कर रे मना मना, विचार कर रे मना, विचार कर रे मना मना. जन्म नाही विचार कर रे मना मना, विचार कर रे मना, विचार कर रे मना मना. जन्म नाही पुन्हा. हा जन्म परत फिरून भेटणारे का राजा हो? मुळीच नाही. हा देह हा जाणारा आहे, हा देह हा जाणारा आहे. ह्याच्या मधला जो आत्मा आहे तो अमर आहे. अमर आहा, अमर आहा, अमर आहा. खरे की पहा खोटे ते न मना देह माझा, मग बरवसा कळेल कैचा धाक, कैचा धाक. सकाळी कहे आपुले देवाची बरे, देवाची बरे. तू का म्हणे खरे. तुम्ही माईबाप आपल्याला साधू संतांनी अमर बनवलं, अमर बनवलं. अमल मरण माझे मरणी गेले, गेले हो. मरण माझे मरणी गेले, माझ गेले
अमर मज केले अमर मरण माझे मरणी गेले मज केले अमर मज केले अमर मरण माझे मरुनी गेले मज केले अमर बीज भाजूनी केली लाही आम्हा जन्म मरण नाही. माईबाप आई वडील आपल्याला जन्म देतात पण संत माईबाप या जन्म मरण्याच्या फेऱ्यातून मुक्त करतात व खऱ्या सुखप्राप्तीची ओळख करून देतात. त्यांचे कीर्ती गुण वर्णन आपली ही वाचा सुद्धा त्यांच्यासाठी अपुरी आहे. काय सांगू मी संतांचे उपकार मज निरंतर जागविती. माईबाप जशी साधू संतांनी भक्ती केली तशी भक्ती तुम्हाला आम्हाला केली पाहिजे. ज्याप्रमाणे हनुमंतरायांनी दास्य भक्ती केली हनुमंतरायांनी दास्य भक्ती केली, माझ्या प्रल्हादांनी भक्ती केली, माझ्या गोपिकेंनी भक्ती केली, माझ्या श्रीकृष्णांनी भक्ती केली, सगळ्यांनी धावा केला. आपण करतोय का? आपण त्या स्वधर्माला आज बसतोय का? स्वधर्मो जो बापा तोची नित्य यज्ञ जानपा मनोनी वर्तता त्या बापा संचारू नाही. हा निज धर्म जे सांडे कुकर्मी रती घडे मनोनी बंधू पडे संसारिक. जैसे गट्टायुषी शरीरी चैतन्य वासू न करी नि देवाच्या घरी न राहे लक्ष्मी. जर का आपण दुर्दैवाने ह्या नामाला जर का भजलं नाही, ह्या नामाला ह्या स्वधर्माला जर का भजलं नाही तर जैसे गट्टायुषी शरीरी म्हणजेच काय ह्या देहामध्ये वारा नसल्यावर किंमत आहे का? निघून गेला वारा 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 आली राहिला पसारा आली राहिला पसारा निघून गेला वारा निघून गेला वारा. 8-10 लाखाची गाडी आहे मित्रांनो, 8-10 लाखाची गाडी आहे. एका जरी टायरला हवा नसली तर किंमत नाही. त्याचप्रमाणे स्वधर्माला जर का भजलं नाही तर तुम्हाला किंमत राहणार मुळीच राहणार नाही. म्हणून त्या स्वधर्माला भजा ज्याप्रमाणे सर्व संतांनी भजलं. माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबराय 14व्या अध्यायामध्ये 26 नंबरच्या श्लोक मध्ये भक्ती सांगतात. तरी व्याभिचार रहित चित्ते भक्ती योगे माते सेवितो गुणा ते जापळू शके तरी कोण मी कैसी भक्ती अव्याभिचार काय व्यक्ती. हे आघवीची निवृत्ती होवावी लागली. तरी पार्था परियसा मी थवयेत ऐसा रत्न किडावो जैसा रत्न जितो का द्रवपणाची नीर अवकाशाची अंबर गोडीतेची साखर आन नाही ही मजे आकर्षिले तेची हिमवंत जीवी झाले नाना दूध मुराले तरी तेची दही खाली येऊन काय म्हणतात हो का तर मुलानो परी सिंधुसी नाही बिन्नो कैसा ईश्वर डिमियानो वेगळा नो हे जीवा. पाणी आणि पाण्यावरची लाट वेगळी आहे का बाबा? अरे जशी पाणी आणि पाण्यावरची लाट जशी वेगळी नाही ती जशी एक आहे तसा तू आणि मी हा कसा आहे. देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा समाधी सत्यवाचा ही समाधी सत्यवाचा
देव माझा मी देवाचा. माईबाप देव आपल्यातच आहे, पण ह्याची जाणीव आपल्याला कधी होणार आहे? संत सांगतात, संत सांगून गेले, आपली ओवी राहिली एक शेवटची. जैसा सैंधवाचा रवा, सिंधू माझी पांडवा, वीरलेया वीरवावा हे टाके, मिठाचा खडा पाण्यात टाकला रे टाकला, त्याचा जसं विरणं संपत, त्याचा जसं विरणं संपत, तसं आपलं झालं पाहिजे परमार्थामध्ये. जोपर्यंत परमार्थामध्ये येऊन जोपर्यंत या जीवामध्ये बदल घडत नाही, तोपर्यंत आपला परमार्थ राईट फाईट होत. आणि जेव्हा या परमार्थ करता करता जेव्हा परिवर्तन होईल, तर जीवन हे सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही. आणि तुम्ही परमार्थ करताय याची तुम्हाला जाणीव होईल. विठ्ठल हनुमंतरायांनी भक्ती केली. एखादा दृष्टांत द्यायचं ठरलं तर ते असं काय, तर एकदा सीता माता शृंगार करत होत्या. सीता माता शृंगार करत होत्या आणि तिथं हनुमंतराया होते. आणि सीता माता शृंगार करत असताना त्यांनी भांगामध्ये सिंदूर भरला. त्यांनी भांगामध्ये सिंदूर भरला तेव्हा हनुमंतरायांनी सुंदर प्रश्न केला की माते, आई हे काय करतेय तू, काय करताय तुम्ही? तेव्हा सीता मातेने उत्तर दिलं की हनुमंतराया, हे सौभाग्यवतीचा कुंकू आहे, हे जर का मी लावलं तर माझ्या पतीचं काय होणार आहे? आयुष्य वाढणार आहे, म्हणून हे लावावं लागतं, म्हणून हे लावावं लागतं. हनुमंतरायांनी हो म्हणाले. जशी सीता माता गेल्या तसा हनुमंतरायांनी तो भरलेला सिंदूराचा डब्बा त्यांनी काय केला, अख्ख्या अंगावरती लावून घेतला, अख्ख्या अंगावरती ओतून घेतला. तेव्हा सीता माता पळत येते ने बघते तर काय, हनुमंतरायांनी सगळा अख्खा कुंकाचा डब्बा काय केलाय, अंगावरती टाकलाय. कारण का? हनुमंतरायांना विचारलं सीता मातेने, का रे राजा असं का केलंस? तेव्हा ते माता म्हणतात, माते तुझ्या एवढ्या सिंदुराने, एवढूशा जर का सिंदुराने, ह्या भांगामधल्या सिंदुराने जर का माझ्या प्रभूचं जर का आयुष्य वाढत असेल, तर मी माझ्या जर अख्ख्या अंगाला जर का सिंदूर लावला तर माझ्या प्रभूचं आयुष्य किती वाढेल. हा होता हनुमंतरायांची भक्ती, ही होती हनुमंतरायांची भक्ती. प्रल्हादाने कशी भक्ती केली? गरम तेलाच्या कढईत टाकलं तरी काय झालं? फूल उमललं फूल, आणि त्या फुलावरती प्रल्हाद उभा राहिले. माईबाप त्यांच्या वडिलांनी विचारलं की तुझा देव कुठे तो सांग. खांबावरी लात मारिली दुर्जने संबी नारायण, मग देव कुठं नाही भरला गण ताट हरी दिसे, भरला गण ताट हरी दिसे. हरी हा वैकुंठ, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला गण ताट हरी दिसे, भरला गण ताट हरी दिसे. सुईचं टोकर वेल एवढीशी सुद्धा जागा रिकामी नाही की जिथं भगवंत राहील. पण ह्या डोळ्याने तो दिसतो का? तर मुळीच नाही. देवाला रंग आहे का? देवाला रूप आहे का? तर मुळीच नाही. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निरगुण निराकार तूचा रघुराया, निरगुण निराकार तूचा रघुराया, मैं गुलाम तेरा. माईवा, आपण देवाला रूप नसून रूप लावलं, नाव नसून नाव लावलं. रूप नाही त्यासी नाव ठेविले, रूप नाही त्यासी नाव ठेविले.
देवाला रंग नाही, देवाला रूप नाही. ज्याप्रमाणे आता हा वारा आहे, दिसतोय का? माझे शब्द आहेत, दिसतायत का? पण परिणाम मात्र करतात. आता मी तुम्हाला इथं शिवी दिली तर तुम्ही काय म्हणता? 4 माणसात मला तिनं शिवी दिली, त्याला मरेपर्यंत बोलता का? बस आपल्यावरती शब्द परिणाम करतात, पण ते दिसतात का? तर मुळीच दिसत नाही. मग ज्याप्रमाणे तिळातलं तेल दिसत नाही, लाकडातलं अग्नी दिसत नाही, दुधातलं तूप दिसत, ऊसातली गोडी दिसत, परंतु वाटून पाहिलं तर तिळातलं तेल आहे राजा हो, गिरशन करून पाहिलं तर लाकडातलं अग्नी आहे, मंथन करून पाहिलं तर दुधातलं तूप आहे. मंथुनी नवणीता तैसे घे आनंदा वाया व्यर्थ कथा. दूध तापून विरजन लावून त्याला रवीने ढवळावं लागेल, तेव्हा जाऊन कुठं लोणी मिळेल. बरोबर आहे ना? जर का दुधावरती बोट फिरलं तर हाताला तूप लागेल का? त्याच्यासाठी रीत आहे. जशी त्याच्यासाठी रीत आहे, त्या लोणी मिळवण्यासाठी जशी रीत आहे, तसं जर का भगवंताशी ऐक्य जर का व्हायचं असेल तर त्याच्यासाठी रीत म्हणजे एक असते, म्हणजे नाम विठ्ठल. चाखून पाहिलं तर उसातली गोडी आहे, मंथन करून पाहिलं तर दुधातलं जसं तूप आहे, तशी जर का माणसाने सत्संगती करून पाहिली तर हृदयातच देवे याची जाणीव झाल्याशिवाय राहत नाही राजा हो. आपल्या हृदयात देवे मी सांगतच नाही. मी सांगते का? मुळीच नाही. ज्याच्या नावावरती लाखोन रुपयाची उलाढ आले अशी जगाची माऊली 9व्या अध्यायामध्ये 3 क्रमांच्या श्लोक मध्ये 4थ्या क्रमांकाची ओवी सांगतात, मी सांगत नाही. तैसा हृदयामध्ये मी रामो असता सर्व सुखाचा की भ्रांतसी कामो. 6व्या अध्यायामध्ये सांगतात, तरी मी तव सकळ देही ऐसे येत विचारू नाही आणि तैसेची माझी ठाई. एरवी सर्वांच्या हृदय देसी मी अमुका हे ऐशी, जी बुद्धी स्फुरे अहर्निशी ती वस्तू गा अर्जुना. मी वस्तू सांगितली, वस्तूशी जाणू जाता. अरे जाणण्याची वस्तू तत्वता, जाणणे आणि जाणता कैसवरे. साक्षी नावाची मुलगी साक्षीलाच जर का बघायला गेली तर किती दिवसात सापडेल? काय मोठा गाव मध्ये सापडत? त्या डोंबिवली परिसरात बघितलं ना किती गर्दी आहे. त्याच्यामुळे वेळ झाला येता येता. 7चं कीर्तन 8ला झालं. बघितलं ना किती गर्दी आहे. त्या गर्दीत भेटणार आहे का मी? भेटणार आहे का? आपण आपल्याला जर का शोधायला गेला तर जसा भेटणार नाही तसा तुम्ही देव स्वरूप आहात. देव जर देवाला बघायला गेला तर किती दिवसात सापडणार आहे? तुका म्हणे तुम्ही स्वयं परब्रह्म, मुक्तने नवर्म संत चरण. त्याच्यासाठी संत संगत ही खूप महत्वाची आहे. साधूंनी सांगितलं संत संग देई, संत संग देई, संत संग देई, संत संग देई. आणि प्रवाही घालू नको, प्रवाही घालू नको. संत संग देई, संत संग देई. संतन के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. राधा की बन गई, मीरा की बन गई. राधा की बन गई, मीरा की बन गई. राधा की, मीरा की, राधा की, मीरा की. संतन के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे, तेरी अच्छी बनेगी. संतन के संग तू लाग रे,
बनेगी। राधा की बन गई, मीरा की बन गई, तेरी कब बनेगी राजा? अरे राधा की बन गई, मीरा की बन गई। कल्याण करून घ्या. एकदा जर का नामाची वाट धरली तर त्याला सोडता येत, त्याला जो सोडत असेल तो अभागी. विठाला सर्व संतांनी जशी भक्ती केली, तुकाराम महाराज सांगतायत जाणे भक्तीचा जिव्हाळा. जिव्हाळा ज्याला भक्तीची आस आहे, ज्याला सवड आहे ना माईबाप, ज्याला आवड आहे ना त्यालाच सवड आहे. तेच इथं आलेत. किती नामधारक आहेत, कुणा कुणाला फोन करून सांगायचं मेळाव्याला या, मेळाव्याला या, मेळाव्याला या. जो येतोय त्यालाच आवड आहे, ज्याला आवड आहे त्याला सवड आहे. माईबाप आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे. नको खेद करू कोणत्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा जाणत असे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझा मोकलीला ऐसे नाही. जैशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक पाहे संचिताचे. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा आणि हरिकृपे त्याचा नाश झाला. आवडीने जर का भगवंताचं स्मरण केलं तर तुम्हाला हे सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं प्रथम जाणे भक्ती साजीवा, जाणे भक्ती साजीवा, तोची दैवाचा पुतळा. अनेक नोहे माझ्या मना, भोका पंडित शहाणा. या नामाला सोडून, या ज्ञानाला सोडून जर कुणी व्यतिरिक्त दुसरं काही करत असेल तर तो पापी आहे. त्याचं ऐकू नका. ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी अति अनावे, तरी संत या भजावे सर्वस्वीसी. जो ज्ञानाचा कुरुठा तीत सेवा हा दरवंटा, तो स्वाद न करी सुवटा. ओळगणी तरी तनू मनू जीवे, चरणाशी लागावे. अगरवत्त करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले, तेही सांगितले पुसले. जेणे अंतकरण बोधिले संकल्पने. माईबाप हे ज्ञान अंतकरणामध्ये रुजवण्याकरिता जागा पाहिजे, त्याच्याकरिता शुद्ध अंतकरण पाहिजे की नाही. ज्याप्रमाणे एखादं उदाहरण द्यायचं ठरलं तर ते म्हणजे असं, एका व्यक्तीने, एका राम नावाच्या व्यक्तीने एका मुलाला जेवायला बोलवलं. एका मुलाला जेवायला बोलवलं आणि त्याची वेळ सकाळची 8ची असते जेवायची. परंतु त्या राम नावाच्या व्यक्तीने काय सांगितलं की बाबा तू 12 वाजता जेवायला ये उद्या. तर त्यांनी तसंच केलं. सकाळ झाली, आंघोळ वगैरे केली, मस्त व्यवस्थित तयार होऊन बसला आणि कुणाची वाट बघतोय? राम भाऊची वाट बघतोय. आता येईल बोलवायला, मग येईल बोलवायला. 8 वाजले, 9 वाजले, सकाळचे 10 वाजले, 11 वाजले, पण राम भाऊ काय येत? राम भाऊ काय आले नाही. त्यांचा वेळ
कितीचा जेवणाचा सकाळचा त्या मुलाचा? तर 8चा वेळ होता, परंतु त्यांनी दम काढला. आणि किती दम काढला? 1, 2, 3 तास दम काढला. परंतु जसे 11 वाजले तसा पोटातून आवाज यायला लागला. मग त्यांनी काय केला? विचार केला की बाबा रे, मी थोडासा जर का नाश्ता केला तर बरं होईल. मग त्यांनी काय केलं? चिवडा आणि मुरमुऱ्याचा त्यांनी नाश्ता केला. नाश्ता करून झाल्यानंतर बरोबर राम भाऊ आले बोलवायला. 12 वाजले. राम भाऊच्या घरी गेला जेवायला गेला. पंचपक्वानाचा ताट होता माईबाप, काहीच कमी नव्हतं त्याच्यात. श्रीखंड, पुरी, भाजी सगळंच काही होतं, विचारूच नका. सगळं काही होतं, परंतु एकदा ताट वाढलेलं जे होतं ते संपलं. श्रीखंड वाढायची वेळ आली, नको म्हणला श्रीखंड. पुरी वाढायला गेले, पुरी काहीच नको. कारण का? आता पोटामध्ये जागा उरलेली नाही माईबाप. कारण का? तर अर्धा पोट कशाने भरलंय? चिवडा आणि मुरमुऱ्याने भरलंय. मग ज्याप्रमाणे चिवडा आणि मुरमुऱ्याने पोट भरलंय, म्हणून आता श्रीखंड आणि पुरी जात. मग तात्पर्य मला सांगायचं म्हणजे तर एवढंच आहे की जे अज्ञान रूपी चिवडा आणि मुरमुरे आहेत ते आपलं अर्ध पोट त्याने भरलेलं आहे. म्हणून ज्ञान रूपी जे श्रीखंड आहे त्याला जाण्याची, त्याला पुरवण्याची, त्याला शुद्ध होण्याची आता जागा उरलेली नाहीये. आपण कसा करतोय? परमार्थ कसा चालू आहे आपला? चिमणीसारखा चालू आहे, चिमणीसारखा. ज्याप्रमाणे चिमणी चालते तिला एक दाना भेटतो. कशाचा? तांदळाचा एक दाना भेटतो. तांदळाचा दाना घेते, पुढे जाते, तिला एक डाळीचा दाना भेटतो. पण जसा डाळीचा दाना उचलते तसा तांदळाचा दाना खाली पडतो. जसा डाळीचा दाना उचलते तसा तांदळाचा खाली पडतो, आणि तांदळाचा उचलते तसा डाळीचा खाली पडतो. तसं आपलं हेही चालू आहे आणि तेही चालू आहे. आपल्या पोटात काही जातंय का? मुळीच नाही. जातंय का? पोटावरती मी वरण भातच चोळला तर राजा हो माझं पोट भरल का? भरणार आहे का? चोळून भरणार नाही. त्याला मुखामध्ये जसं घालावं लागल त्याचप्रमाणे आपल्याला जर का ज्ञान प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी शुद्ध अंतःकरण हे खूप महत्वाचं आहे. ते ज्ञान रुजवण्यासाठी, तो स्वधर्म रुजवण्यासाठी, ते नाम रुजवण्यासाठी संत करणं हे खूप महत्वाचं आहे. मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे. काहीच करू नका, फक्त नाम तत्व जपा. काहीच करू नका. अडचणीतून शोधून काढली भल्याची हो वाट. अडचणीतून शोधून काढली भल्याची हो वाट. उराशी लावून पाचते अमृताचा घोट. उराशी लावून पाचते अमृताचा घोट. मोजता येत नाही जगाच्या मापन. अडचणीतून शोधून काढली भल्याची हो वाट. अडचणीतून शोधून काढली भल्याची हो वाट. उराशी लावून पाजले आम्हा अमृताचा घोट. मोजता येत नाही जगाच्या मापान. मोजता येत नाही जगाच्या मापान. एवढं प्रेम दिलंय श्रीपाद बाबानं. एवढं प्रेम दिलंय माझ्या श्रीपाद बाबानं. माझ्या श्रीपाद बाबानं, माझ्या रामदास बाबानं, माझ्या अमृतदादानं, माझ्या सर्व संतांनं. माझ्या श्रीपाद बाबानं, माझ्या रामदास बाबानं, माझ्या अमृतदादानं, माझ्या सर्व संतांनं. मोजता येत नाही जगाच्या मापानं. मोजता येत नाही जगाच्या मापानं. एवढं प्रेम दिलंय श्रीपाद बाबानं. एवढं प्रेम दिलंय रामदास बाबानं. एवढं प्रेम दिलंय साधू संतांनं. मोजता येत नाही जगाच्या मापान हो आई. मोजता येत नाही जगाच्या मापान. एवढं प्रेम दिलंय श्रीपाद बाबानं. निगत्या वेळी म्हणत होतो आम्ही येतो ताई.
काही चुकून बोलणं झालं असेल माफ कर आई, काही चुकून बोलणं झालं असेल माफ कर आई, मोजता येत नाही जगाच्या मापान हो, मोजता येत नाही जगाच्या मापान, एवढं प्रेम दिलंय शिवबाबानं, एवढं प्रेम दिलंय रतनबाबानं, एवढं प्रेम दिलंय साधूबाबानं, एवढं प्रेम दिलंय रतनबाबानं, एवढं प्रेम दिलंय माझ्या संतांना. त्या संतांना विसरणं शक्य नाही माईबाप. ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय त्याला विसरून चालत, पण आपण त्यालाच विसरलो. ज्याने तुला पैदा केले त्यासी नाही ओळखिले, त्यासी नाही ओळखिले, त्यासी नाही ओळखिले. नाव ठेवलं आपलं नाव. ओरिजिनल नाव काय तुमचं? ओरिजिनल नाव काय? आपल्याला नाव ठेवलं नाव उपजलिया बालकासी, नाव नाही तयापासी ते ठेविल्या नावेसी देतो. माझ्या आई वडिलांनी माझं नाव साक्षी ठेवलं. साक्षीला जर का आवाज दिला तर ते ओ देऊन उठल्याशिवाय राहणार. याला म्हणतात नाव. नाम कशाला म्हणतात? नाम जे सर्व संतांनी जपलं, सर्व संतांनी जपून त्यांचा अनुभव त्यांना आला. माईबाप माझे सर्व साधू संत सांगून जातात, माझे श्रीपाद बाबांनी सांगावं, माझ्या रामदास बाबांनी सांगावं, कांदा कापला डोळ्यात पाणी येतं माई, मिरची खाल्ली तिखट लागते माई. लागते ना? खाऊन बघितली तरच कळते. मदिरा पिली, दारू पिली तर रस्ता पुरत नाही चालायला. किसी नशाई हरि नाम की, किसी नशाई हरि नाम की, जरा भी करके देखो कैसी नशाई हरि नाम की, जरा भी करके देखो कैसी नशाई हरि नाम की, जरा भी करके देखो, आप करके देखो, जरा भी करके देखो, जरा भी करके देखो, करके देखो, जरा भी करके देखो, जरा भी करके देखो, ऐसी नशा है हरि नाम की, जरा भी करके देखो, नशा है हरि नाम की, जरा भी करके देखो. आणि ज्यांनी ही मदिरा पिली माई बापा हो, जो मोले मदिरा खाय, मदिरा नंदे नाचे गाय, जेने ब्रह्मरस सेविला, अरे तो किविरया आवरला ब्रह्मानंदी, लागली टाळी, ब्रह्मानंदी लागली टाळी, ब्रह्मानंदी लागली ब्रह्मानंदी लागली टाळी.
कृष्णा तुझ्या मुरलीच्या पायी हरी तुझ्या मुरलीच्या पायी मला बोलले मला बोलले मला बोलले कृष्णा तुझ्या मुरलीच्या पायी रे कान्हा तुझ्या मुरलीच्या पायी रे मन मोहिले रे मन मोहिले झाली का अशी अवस्था नाम घेतलंय आज नाम मुखामध्ये येण्याकरिता सहस्त्र जन्म घ्यावे लागतात आणि ते पवित्र असं नाम आपल्यामध्ये मुखामध्ये आलंय पण आपल्याला तीळ मात्र किंमत नाहीये रोज साधूंनी सांगून जावं लक्ष ठेवा काय सांगून गेले साधू संत लक्ष ठेवा तुमच्या शरीरावरती नाही त्या नामावरती लक्ष ठेवा त्या नामावरती लक्ष ठेवायला सांगितलं पण आपलं मन कुठं जातंय मरीन लाईन्स तिकडं फिरतय मना सज्जना भक्ती पंथेची जावी तरी श्री हरी पाविजे स्वभावे जनी निंद्या ते सर्व सोडून द्यावे जनी वंद्य ते सर्व भावे करावे नामाला सोडून जर तुम्ही करत असाल तर अभंगाचं दुसरं चरण आणि कनो हे माझ्या मना पंडित शाना हो आणि कनो हे माझ्या मना आणि कनो हे माझ्या मना हो का पंडित शाना हो का पंडित शाना आणि कनो हे माझ्या मना आणि कनो हे माझ्या मना माझी अमना होता पंडित शहाणा माईबाप तुम्हाला कोणत्याही ग्रंथाचा अभ्यास असू द्या कोणत्याही पंथाचा अभ्यास असू द्या ज्ञान वाचून जर तुम्ही करत असाल तर व्यर्थ आहे ज्ञान वाचून मोरा अंगी अशेषे पिसे असती डोळसे परी एकलही दृष्टी नसे तैसे तिगा मोराच्या अंगावरती पिसे असतात प्रत्येक पिसावरती डोळा असतो तोच असा दृष्टीहीन आहे त्याला दिसतं का किती डोळे असू दे दिसतंय का मग तुम्हाला आम्हाला दिसतंय का दिसतंय की दिसत नाही आंधळा झालो दे पांगुळ झालो देवा नाही हात न पाय पैसलो जयावरी सैराट ते जाय तिला कुंभ काठी कुंभ दरडी न पाय आधार नाही कोणी मज बापन आता माझी करी चिंता दान देई भगवंता माईबा विधान तरुण देणारे फक्त संत आहेत इथं वाट दाखवणारे फक्त संत आहेत मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते नेच पण ते चालू जाता न पडे गुंता कोठे काही मनाच्या जर का मार्गाने गेला तर म्हणू मार्ग गेला तो तेथ मुकल माईबाप जो गुरु म्हणेल देव आणि तुम्ही एक आहात अशा गुरुला शरण जा गुरुचा अर्थ काय गु म्हणजे गुप्त आणि रू म्हणजे रूप साधकाला आत्मयाचे गुप्त रूप दाखवून देतो तो म्हणजे गुरु आहे एकनाथ महाराजांच्या भागवतामध्ये श्रीकृष्ण सांगतात काय माईबाप तेच सांगतात की जो तुम्हाला सदवस्तूचं ज्ञान करून देईल तोच तुमचा सद्गुरु आहे. सद्गुरु नाही सद्गुरु नाही
माझी मज माझे सुख मज दाविले डोळा दिली प्रेम कळा ज्ञान मुद्रा देवापेक्षाही जास्त महत्व सद्गुरूला दिलं. तुकाराम महाराजांचा हात मस्तकी लागलं निळंबराईंना देवाची प्राप्ती झाली. चैतन्य महाराजांचा हात मस्तकी लागलं बरं तुकाराम महाराजांना देवाची प्राप्ती झाली. तुकारामा अरे देव बघायचा नाद करायचा नाही आणि देव झाल्याशिवाय राहणार नाही. गुरु परंपरेचा पहिला अभंग काय म्हणतो? सत्य गुरु राये कृपा मज केली सत्य गुरु राये कृपा मज केली परिणामी घडली सेवा काही परिणामी घडली सेवा काही सापडिले वाटे दत्तगती स्थाना सापडिले वाटे दत्तगती स्थाना मस्तकी तसाच ठेविला परम मस्तकी तसाच ठेविला भोजना मागती पपावशर भोजना मागती पुढं काय झालं? भोजना मागती पडिला विसर कशा करिता मागती? भोजना मागती कशा करता मागती? तूप पावशर गरम गरम रोट्याला लावून मस्त सोप्यावर टीव्ही बघून एसी लावून चालू मस्त त्याच्यासाठी मागती का तूप पावशर? कशा करता मागती? मग माई बाप ती परमार्थाची दुसरी स्टेप आहे त्याला म्हणतात प्रबोध. ज्या क्षणी अनुग्रह झाला त्याच क्षणी मुक्त झाला. बंधन नाही ते आत्मेला बोलूच नाही. ज्या प्रमाणे एकदा नाम मुखामध्ये आलं मुखी नाम हती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा दूर तुरा वस्तुसी. हा माल खोटा करायला कुणी जन्माला आला नाही आणि कुणी येणार नाही. संत श्रीपाद बाबा रामदास बाबा हा माल खोटा करायला कुणी जन्माला आलेलाच नाही. विठ्ठला आणि ह्या नामाला ह्या मालाला जो खोटं करायचं ठरवेल ना तो जास्त दिवस जगणार मुळीच जगणार नाही. जसं येईल तसाच जगू शकत नाही. म्हणून आपल्याला जे नामतत्व भेटलंय आपल्या जे गुरुकडून आपल्याला नामतत्व भेटलंय त्याला विसरू नका. विसरू नको रे साधका विसरू नको रे साधका माझा श्रीपाद बाबाला सर्व नको रे साधका विसरू नको रे साधका माझा श्रीपाद बाबाला सर्व विसरू नको रे साधका माझा श्रीपाद बाबाला. साधू संतांना विसरू नका. आणि जे विसरले ना
विसरिता तया विसरिता तया विसरिता तया थोर झाली हनी पचतील खानी 84 पचतील खानी 84 जन्म मरणाचा फेरा बाद करणारे गुरु आणि त्यांच्याच नाकात काड्या खुपसायच्या का मग मुळीच नाही. ज्यांनी आपल्याला जन्म दिलाय त्याला विसरायचं नाही. आई वडिलांनी तर आपल्याला जन्म दिलायच, पण सद्गुरु रूपी आईनी जो तत्वाचा तुम्हाला आम्हाला बोध दिलाय, जीवाचा लग्न शिवासे लावलंय, पासवर्ड जो सांगितलाय, जी रीत सांगितली, रेग्युलेशन सांगितले, जो फॉर्म्युला सांगितलाय, जे सूत्र सांगितलंय, त्याला विसरणं बरोबर, म्हणून त्याला विसरू नका. बघा माझ्या मुक्ताबाईंचा हात मस्तकी लागल्यावर माझ्या चांगदेव महाराजांना देवाची प्राप्ती झाली. मने मुक्ताबाई अरे ऐक चांगा देव अंतरीची खून, अरे अंतरीची खून दर गुरुचे पाय तुझला नेईन उतरून. तेव्हा मुक्ताबाईचा एक गुरुपुत्र झाला. आजी जन्मा आलो, गुरुपुत्र झालो. मुक्ताईचा माईबाप मुक्ताई देखील म्हणते काय, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते माहेराला, बाई बाई जाते माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला, बाई बाई जाते ग माहेराला. बाई बाई जाते माहेराला, बाई बाई जाते माहेराला. माझ्या मुळाच्या घराला, माझ्या मुळाच्या ऐसी मुक्ताई गांजली, साधू संतांशी शरण गेली, जाऊन मिळाली मूळ स्वरूपा, जाऊन मिळाली मूळ स्वरूप. आपल्याला पण मूळ स्वरूपाला मिळता येतं, पण तेवढी साधना, तेवढी तपश्चर्या, तेवढी भक्ती तुम्हा आमची झाली पाहिजे. अभंगाचं 3रं चरण घ्या. नाम रूप जडले चित्त, नाम रूप जडले चित्त, नाम रूप जडले चित्त, नाम रूप जडले चित्त. याचा दास नियंत्रित, याचा दास नियंत्रित. नामरूप जडले चित्त, दास त्याचा मी अंकित. माई बाबा आता काय करायचं, ज्याला ज्याला हात येत ते निवर्ती करायची फक्त.
फक्त पक्वाजवाल्याने सोडून. चला हात करावर, ज्यांना हात येते वरी करल, ज्याला नाही ते ठेवल खाली. त्याला टाळकरी तुम्ही पण करू नका बरं. त्याला केलावर सगळ्यांनी, पाठीमागची मंडळी केलावर, जे जे कीर्तन पाहत आहेत त्यांनी केलावर. आता काय करायचं, हाताने टाळी वाजवायची आणि मुखाने भजन करायचं. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा जाणे भक्तीचा जिव्हाळा, तुची दैवाचा पुतळा. आणि कनो हे माझ्या मना का पंडित शहान. नामरूप जडले चित्त, नामरूप जडले चित्त, दास त्याचा मी अंकित. तुका मने नवविध, भक्ती जाणे तुची शुद्ध विठाला. जोपर्यंत आज इथं बसलेली, जाता जाता मी एवढंच सांगणार आहे, इथं बसलेली नामधारक जी मंडळी आहे त्यांनी एवढंच करा, रोज सकाळी अर्धा तास, संध्याकाळी अर्धा तास त्या नामस्मरण करा. नामस्मरण जर का केलं तरच तुम्ही तरणार आहे. नौकेत तर बसलाय पण उहाले तर मारा.
वाहले जर का मारले तरच तर तुम्ही पुढे जाल. पण आपलं कसं आहे, दोरीने अडकून ठेवली बोट, पुढे जाती का? इथं एकची लीला तरले, जे सर्व भावे मज भजले, तया इलीच थडी सरले मायाजळ. इथं एकच धरणार आहे, जे नामाच्या वाटेवरती आहे ते तरल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल माईबाप, नाम नाम नाम, ज्याला मी आता नामाचं सांगितलं नाही, ज्याच्याकडे नाम नाही त्यांनी ऐकून घ्या. आज इथं जे नाम धारक नाही, नाम म्हणजे जे सर्व संतांनी जपलं, नाम हे अनादी आहे, निष्कंप आहे. त्याला सोडून जे केलं जातं तो म्हणजे परमार्थ नाही, त्याला धरून जो केला जातो तो म्हणजे परमार्थ आहे. नाम म्हणजे जे अनादी परब्रह्म, जे जगदादी विश्राम धाम, तयाचे एक नाम त्रिधा पयसे ते किरणा माझाती, पर्यावी ते वर्गाची अराती, माझी ओळखाव या श्रुती खून केली. काय केलं? संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले, ज्ञान दृष्टी अवलोकिले, सार निवडणी काढिले ते हे श्री हरीचे नाम. सार 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 विठोबा नाम तुझे सार, सत्य साच खरे नाम विठोबाचे. नाही बाप, सांगायला भरपूर आहे, सांगायला भरपूर आहे, पण वेळ नाही. माईबाप, अशी जी भक्ती करतात, अशी जी 9 प्रकारची भक्ती करतात, तेच आज इथं तरलेत. तुकाराम महाराज म्हणतात की तोच शुद्ध आहे, तोच शुद्ध आहे. जोपर्यंत आपण भक्ती करत नाही, भाव का भूका हूँ मैं बस, अरे भाव ही एक सार है, भाव से मुझे भजे जो भव से बेड़ा पार है. भाव बिन कुछ भी दे तो वे मैं कभी लेता नहीं, भाव बिन कुछ भी दे तो वे मैं कभी देता नहीं, भाव से एक फूल भी दे तो वे मुझे स्वीकार है, भाव का भूका हूँ मैं बस. भाव बळ्याकडे येरविनाकडे कर्तव्याकडे आवळा हा कुठं जरी ठेवला तर तो जसा दृष्टीने दिसायला जसा एकसारखा आहे, तसा एकसारखं भगवंताला शरण या. तू म्हणे हे मीची करी, माझी आवाजने प्रेम दरी, सर्वत्र नमस्कारी, मज एका ते गट घटाचे निनाशे, गगनी गगन प्रवेशे, माझ शरण येणे तैसे ऐक्य करी, सुवर्णमणी सोनिया ये कल्लाळ जैसे पानिया, तैसा मज धनंजया शरण ये तू. गट हा कुठं जरी फुटला, त्याच्यामधला वायू, त्याच्यामधली पोकळी ही आकाशाला जशी लावावी लागत नाही, ती जशी आपोआप विराजमान होऊन जाते, तशा प्रकारे भगवंताला शरण या. कशी भक्ती करा, भगवंत भेटल्याशिवाय राहणार नाही. अभंगाचं शेवटचं चरण. म्हणे नवविध, म्हणे नवविध, भक्ती जाणे तोची शोध, अनिक नोये माझे मना, अनिक नोये माझे मना. भक्ती जाणे तोची शोध, भक्ती जाणे तोची शोध, अनिक नोये माझे मना, अनिक
पंडित शहाणा पंडित शहाणा पंडित शहाणा पंडित शहाणा पंडित शहाणा हो पंडित शहाणा पंडित शहाणा होका पंडित शहाणा होका पंडित शहाणा होका पंडित शहाणा होका सगळ्यांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आवाज येत नाही अजून वाजवा. एकदा स्वतःसाठी वाजवा. तुका म्हणे नवविध भक्ती जाणे. माईबाप चला आपला वेळ संपला. वेळेच्या वरती वेळ झाला. आधीच यायला वेळ झाला म्हणून त्याच्याकरिता मी माफी मागते. माईबाप बघा आपला अभंग होता. जाणे भक्तीचा जिव्हाळा तुझी दैवाचा पुतळा आणि कनो हे माझ्या मना होता पंडित शहाणा. नामरूप जडले चित्त दास त्याचा मी अंकित तुका म्हणे नवविध आणि भक्ती जाणे तुझी शुद्ध. माईबाप बघा अभंग हा सुटलेलाच आहे. मी तर बोलणारी फक्त उभा आहे. माझ्या मुखातून बोलून घेणारे सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा, सद्गुरु सच्चिदानंद रामदास बाबा, सद्गुरु सच्चिदानंद अमृती दादा आहे. बघा साधूंची कृपा झाली म्हणून या सर्कलमध्ये येता आलं. म्हणून या सर्कलमध्ये येता आलं. म्हणून आज मी इथं उभा आहे. नाही तर कुणी विचारलं नसतं. तुम्हा आम्हाला विचारलं असतं का कुणी? नाही. म्हणून साधूंचे एवढे उपकार आहेत आपल्यावरती. म्हणून त्या साधूला आणि त्या नामतत्वाला मरा पण विसरू नका. मरून जा पण त्याला काही विसरू नका. बघा आज आनंद संप्रदाय भक्त प्रेमळ मंडळ मोठा गाव एक दिवसीय महावैष्णव मेळावा आणि त्या निमित्ताने माझ्यासारख्या लेकीला ही कीर्तनरूपी सेवा भेटली. तसेच मार्गदर्शक पुंडलिक शेतबाळू म्हात्रे, माजी महापौर रत्नाताई पुंडलिक म्हात्रे, माजी नगरसेविका जयेश पुंडलिक म्हात्रे नगरसेवक, दीपेश पुंडलिक म्हात्रे नगरसेवक व तसेच समस्त ही मोठा गावची जी मंडळी असेल व तसेच लांब लांबून आलेले माझे साधक वर्ग असतील व तसेच इथं सर्व बसलेली, मला नाव घेणं काय अपेक्षित नाही, परंतु इथं जे सर्व बसलेली जी गुरुवर्य मंडळी आहेत मी त्यांच्या चरणी नतमस्तक होते व तसेच आपल्या गायनाकरता उपस्थित हरिभक्त पारायण कीर्तनकार आपले संतोष बाबा पानसरे यांनी खूप सुंदर अशा प्रकारे कीर्तनाला साथ दिल्याबद्दल त्यांचे आभार. व तसेच बाबा तुमचं नाव काय? बाबांचं नाव काय? अनिल बाबा गायकवाड. खूप सुंदर गायन. बाबा तुमचे देखील मनापासून आभार. व तसेच आमचे बाबा असतील यांनी देखील खूप सुंदर अशा प्रकारे साथ दिली. आणि सर्वात मोलाची साथ माईबाप सांगायचं एक तर ते म्हणजे असं की गायन करून पेटी वाजवणं हे खूप मोठी गोष्ट आहे. माईबाप कुणी सहजासहजी वाजवू शकत नाही. तेच आपले हरिभक्त पारायण
जयराम बाबा म्हात्रे यांनी खूपच सुंदर अशा प्रकारे साथ दिली व तसेच त्यांनी सेवा दिली. संतोष बाबांनी सेवा दिली म्हणून तुम्हा सर्वांचे आभार व तसेच सर्वात मोलाचे धन्यवाद द्यावे ते आपल्या मृदुंग म्हणीला. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. ते होते, त्यांची थाप होती म्हणून आनंद आला. त्यांची थाप नसती तर आपल्या गायनाला उपयोग नसता. म्हणून तुम्ही होते म्हणून आम्ही आहोत व सर्वात मोलाचे धन्यवाद द्यावे ते तुम्ही खाली बसलेली मंडळी. तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत, नाही तर कीर्तन कोणाला सांगायचं होतं. आम्ही आमच्यात कीर्तन केले नसते. प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा अर्चित असे भक्ती म्हणून बोल जरी गंगावरती तरी स्वीकारलं की बाळक बापाची ताठीरी गे आणि बापात त्याची जेवू लागे की तो संतोषिनीले वेगे मुखची ओढवी. मी इथं बोलणारे कोणीच नाही, माझ्या मुखातून बोलून घेणारे माझे सद्गुरू. झालेली सेवा हे सर्व टाळकरी असतील, आपल्या महिला वर्ग असतील. महिला वर्गांसाठी जोरात टाळ्या वाजवा येतात आणि धन्यवाद द्यावे ते आपल्या ताईंना. एवढा वेळ इथं उभा राहिल्या गायनाकरिता त्यांचे देखील त्यांनी खूप सुंदर अशा प्रकारे साथ दिली म्हणून त्यांचे देखील आभार व सर्वात मोठे धन्यवाद द्यावे ते आपले साऊंड सिस्टम वाल्या दादांना. त्यांच्यासाठी जोरात टाळ्या वाजवा. ती पोकळी नसती तर बोलू शकलो. हा, ती पोकळी आहे म्हणून मज्जा आहे. ती पोकळी आहे म्हणून मज्जा आहे. म्हणून त्यांचे देखील मुळापासून धन्यवाद व तसेच खाली बसलेली मंडळी, वारकरी, माळकरी आणि आपली सर्व साधक मंडळी असेल, तुम्हा चरणी नतमस्तक होते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली. हरी जय विठ्ठल जय जय, हरी हरी जय विठ्ठल जय जय. टाळकरांनी खाली बसा. माय काढू घे बघा. रस्ता क्रॉस